अहो राजकुमार. येस, ऐकवताय का 3 शब्द? राजकुमार आहे मी. राजकुमारी राजकुमाराला ते 3 जादूचे शब्द स्वतःहून ऐकवेल. बघाच. ती प्रेम करतोस रे. तारा म्हणून करशील ना इतकंच आणि असंच प्रेम. हे प्रेम ह्या ताराला मिळालं तर माझ्यासारखी लकी मुलगी ह्या जगात कोणीच नसेल. पण श्रेयस तर ताराला ओळखत सुद्धा नाही. कधी आणि कशी करून देणार आहे मी स्वतःची ओळख तारा म्हणून. देवा, तुझ्या कृपेमुळे सर्व संकटातून मार्ग निघाला. माझ्या श्रेयस आणि आराध्याने खूप सोसलंय रे. आता त्यांचं हे लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे आणि त्यांचा संसार सुखाचा होऊ दे, एवढीच तुझ्या चरणी प्रार्थना. मला आणखीन का हवं? अरे आराध्या, तू कधी आलीस? तुम्ही आमच्यासाठी देवाचे आशीर्वाद मागत होतात तेव्हाच. आत्या, खरंच किती मोठ्या संकटातून वाचवलंय तुम्ही मला. तुमचे उपकार मी आयुष्यभर नाही विसरू शकत. उपकार? उपकार शब्द वापरून तुम्हाला परक केलंय आराध्या. मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. तुला ठाऊक आहे ना, मी हे सगळं करते ते फक्त श्रेयसच्या मायेपोटी करते ग. सॉरी आत्या, खरंच सॉरी. पण तुम्हाला दुखवायचा किंवा तुमच्या भावनांचा अपमान करायचा नाहीये मला. पण आत्या, मला काय म्हणायचंय हे तुम्ही समजून घ्या ना. तुम्ही मला लग्नात दागिने घालता यावे म्हणून तुमच्या पाटल्या विकल्यात. का केलं तुम्ही असं? तुमचा आशीर्वाद हाच माझ्यासाठी मोठा दागिना आहे. श्रेयसच्या बायकोपेक्षा मला माझ्या पाटल्या महत्वाच्या नाही. अशा कैक पाटल्यांची मी राख करू शकते तुम्हा दोघांसाठी. श्रेयससाठी मला माझा जीव जरी द्यावा लागला तरी त्याची मला पर्वा नाही. आज इथे या परमेश्वरासमोर मी सांगते, अग्नीच्या साक्षीने, आत्या, आता काय करताय तुम्ही हे? माझा विश्वास आहे तुमच्यावर आणि तुमच्या शब्दावर सुद्धा. तुझा विश्वास आहे ग, पण श्रेयसने कुठे क्षमा केलंय मला अजून. त्याच्या मनात अजूनही माझ्याबद्दल राग आहे. माझ्याशी नीट बोलत नाही, बघत नाही. माझा जीव तुटतो ग त्याच्यावर मायेचा पदर घालण्यासाठी. पण हरकत नाही, तो माझ्या डोळ्यासमोर आहे हेच माझ्यासाठी खूप आहे. त्याच्या नजरेआड राहून त्याच्यासाठी जे जे करता येईल ते मी करणार आहे. फक्त तो सुखात राहावा एवढीच माझी इच्छा. आणखीन मला काय हवं? बस. आत्या, डॅड प्लीज मारू नका, प्लीज मारू नका. डॅड मी केलं, मी स्वीकारतो, मला मारू नका. अक्षय शांत हो, भानावर घे. हे घे पाणी, घे पाणी, घे अक्षय, घे पाणी, पी पाणी, पी. शांत हो आणि प्लीज. खूप टेन्शन आलंय श्रावणी. कळलं? आता स्वप्न पण तेच पडतंय.
की आपल्या 40 लाखांचा खूप पकडला गेलाय. पण हे जर स्वप्न सत्यात उतरू द्यायचं नसेल ना तर जागा हो अक्षय आणि कामाला लाग. हो 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 हो, कामाला लागलंच पाहिजे. तो मामा कधीही तपास करण्यासाठी आपल्या समोर येऊन उभा राहील. त्याच्याशी बोललोय मी काल, पण त्याचा माझ्यावर विश्वास आहे असं वाटत नाही मला. त्या काटकरलाही दम दिलाय, पण तो बँगलोरला गेलाय ना. अगं तो काय जन्मभर तिथेच राहणार आहे? येणार ना परत कधी ना कधी. हे बघ, तो जेव्हा येईल तेव्हा येईल, तेव्हाच तेव्हा बघ. आत्तापुरतं तू हा इश्यू हँडल केलायस की नाही? कारण श्रेयस आणि ताराच्या लग्नाचा मुहूर्त ठरलाय. ते आधी बघ, ते जास्त महत्वाचं आहे. काही करून हे सगळं विस्कटून टाकता येईल असा प्लॅन वर्कआउट करायला हवा, तेही आजच्या आज. कारण एकदा का लग्न झालं ना तर आपल्या हातून सगळं निघून जाईल. नंतर आपण काहीच करू शकणार नाही. म्हणून जे करायचंय ते लग्न लागण्याआधीच, कळलं? हे लग्न थांबवायलाच पाहिजे. अक्षय, पण तुला कळतंय का? जाणारा प्रत्येक मिनिट आपल्यासाठी काउंटडाऊन आहे. असं समज की टाइम बॉम्ब आहे. 8 दिवसांचा टाइमर लावून जर आपण काही केलं नाही ना तर हा बॉम्ब फुटणार. असा बॉम्ब. ए बी नको करूस. विचार कर, विचार. हा, परत सांगतेय, काउंटडाऊन सुरू झाला आहे. मी काय म्हणते, या लग्नामध्ये पाहुणे रावळे जरी नसले तरी मेहंदी, हळद ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला पाहिजेत. आणि तारासाठी आपण हे लग्न करतोय तर तिच्यासाठी हे सगळे विधी व्यवस्थित व्हायला पाहिजेत असं मला वाटतं. ताई, तू आधीना अचूक निर्णय घेतलास बघ. तारावर आपण अन्याय करतोय, कुठेतरी तिच्या उदारतेचा आपण फायदा घेतोय, ही रुखरुख मनात होती. हो, पण या लग्नामुळे ती रुखरुख मिटली बघ. होईल सगळं रिसर. दोघंही सुखी होतील बघ. हो ना, शेवटी त्यांचं सुख ते आपलं सुख. हो ताई, पुन्हा एकदा थँक्स. अरे अरविंद, असं पुन्हा पुन्हा थँक्स नको म्हणूस रे. बरं ते जाऊ दे, आपण मुद्द्याचं बोलूया. श्रेयस म्हणेल की असे विधी वगैरे कशाला हवेत आणि आपण थोडक्यातच आवरूया. पण आपल्या सगळ्यांमध्ये एकवाक्यता हवी. काहीही झालं तर प्रत्येक विधी झाले पाहिजेत आणि सगळं सागर संगीतपणे आपण लग्न करून देऊ. बरोबर ना? लग्नाची सगळी जबाबदारी माझी. लग्नाचा सेटअप कुठे लागणार, लग्नाचे विधी कुठे होणार, हे सगळं मी बघणार. अरे हो रे बाबा, तुला हवं तसं सगळं कर. हा, ओके. बर. नाही, पण मला असं वाटतं की संजय, तू श्रेयसलाही विचार बरं का. हो, कारण त्याच्या आवडीनुसार, त्याच्या म्हणण्यानुसार सगळ्या गोष्टी होऊ देत. संजय, श्रेयस गेलाय कुठे सकाळी सकाळी? नाही, मलाही काही सांगून नाही गेला तो. आत्या, आत्या. काय झालं? काय झालं रे? मला थोडं बोलायचं होतं. गेले काही दिवस मी तुझ्याशी खूप वाईट वागलो. म्हणजे मला बरं नसताना तू माझी कशी काळजी घेतलीस हे माझ्या लक्षात नसलं तरी आराध्याने मला त्याची जाणीव करून दिली होती. तरीही मी त्याकडे दुर्लक्ष केलं. आणि मला बरं नसताना आपलं नातं नक्की कसं होतं हे मला लक्षात नसलं तरी तुला सगळं आठवत असेलच ना. त्याचा तुला किती त्रास होत असेल याचा मी विचार नाही केला. आराध्या आणि माझा संसार सुरळीत व्हावा म्हणून तू काय काय करतेस ते सगळं बघतोय मी. तरी मी राग धरून होतो मनात. तरी आमचं लग्न जुळावं म्हणून तू काय काय केलंस, गुरुजींची कशी मनधरणी केलीस हे सगळं मी बघितलं. आणि मी हे सगळं कधीच विसरणार नाही. तुझ्या माझ्याबद्दलच्या भावना आहेत
त्या माझ्यापर्यंत पोहोचल्या आणि म्हणूनच मला हे जाणवतंय की माझं फार चुकलंय. आय एम रिअली रिअली व्हेरी सॉरी. प्लीज मला माफ कर. नाही रे, तू नको माफी मागू माझी. मला पाप लागेल. मी आयुष्यभर तुझी माफी मागितली ना तरी माझी पाप धुतली जाणार नाहीत रे. असं काम करून ठेवलंय माझ्या नवऱ्याने. तू माझ्याबद्दल 2 शब्द बोललास, मी धन्य झाले. आत्या, म्हटलं होतं ना मी तुम्हाला, एक ना एक दिवस श्रेयसला तुमची भावना नक्की कळेल. आजच तो क्षण आलाय. आता ना तुम्ही प्लीज परक्यासारखा विचार करू नका. श्रेयस तुमचा भाचा नाही, तुमच्या मुलासारखा हक्क आहे त्याच्यावर. त्याच्यासाठी आता तुम्हीच त्याची आई आहात ना. बरोबर बोलते ती. तुझ्या पोटच्या पोरासारखा आहे रे. मी काहीतरी आणलंय तुझ्यासाठी, फार काही नाही आहे. आणि तू काही बोलू नकोस, काही विचारू नकोस. तू फक्त घे. पाटल्या आहेत, म्हणजे तुझ्या पाटलांपेक्षा कमी असतील तर मला हक्काने सांगा. मुलगा आहे ना मी तुझा. श्रेयस, ह्या बघा माझ्या नवीन कोऱ्या पाटल्या. डोळ्यासमोर पाटल्या काय नाचवतेस? माझं डोकं आधीच फिरलंय. एक तर मला लॉकअप मधनं बाहेर काढायचं सोडून तू पाटल्यांवरती पैसे उधळतेस. अहो, या पाटल्या मला श्रेयसने दिल्यात. आता माझ्याकडे पाटल्याही आहेत आणि पैसेही आहेत. म्हणजे? अहो म्हणजे वकिलाच्या फीसाठी मी पाटल्या विकल्या नाहीत का? आणि अशा कैक पाटल्यांची मी राख करू शकते तुम्हा दोघांसाठी. श्रेयससाठी मला माझा जीव जरी द्यावा लागला तरी त्याची मला पर्वा नाही. आज इथे या परमेश्वरासमोर मी सांगते, अग्नीच्या साक्षीने, सगळं कळल्यानंतर श्रेयसने मला माफ केलं आणि त्यानेही माफी मागितली. मला आपलंसं केलं, मला मिठी मारली, मला आईचं स्थान मिळवून दिलं. माझा लेक मला परत मिळाला. आता त्याच्या लग्नात मी वरमाई म्हणून मिरवणार. वरमाई वरमाई, तू काय अक्कल विकून खाल्लीस का कपार? हा, माझा श्रेयस माझा श्रेयस माझा श्रेयस काय करताय? आणि त्याचं लग्न लावून द्यायला निघालेस तू? अहो, त्याचं लग्न लावून देणं म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःचं सरपण तयार करताय तुम्ही. त्यात कसला आलाय आनंद? हो, असं काय बोलताय तुम्ही? योग्य तेच बोलतोय. ताराने गोड बोलून तुला बरोबर आपल्या जाळ्यात फसवलंय.
हे तुझं पुत्रप्रेम आहे ना, त्याचाच वापर करून ती तुझा काटा बरोबर काढणार. काय का तू विसरलीस? नाही नाही, तुझ्या डोळ्यात ती खुपत होती म्हणून तिला घराबाहेर काढण्याचे तू 100 वेळा प्रयत्न केलेस. निघाली नाही. दरवेळेस तुला मात देऊन ती खंबीरपणे उभी राहिली. आणि तू आता याच मुलीला सरनाईकांच्या सगळ्या संस्थानाच्या सिंहासनावर बसवायला निघालीस. तू विसरली अशील पण ती नाही. तारा, एकदा लग्न होऊ दे, मग बघ तुझा काटा ती कसा काढून तुला दूर फेकून देते. नाही नाही, असं नाहीये. म्हणजे मला हे कबूल आहे की आमच्यातून विस्तवही जात नव्हता, पण आता मला ताराबद्दल विश्वास आहे. सगळ्या चांगल्या माणसांप्रमाणे तिने मला समजून घेतलंय. जेव्हा मी घर सोडून जात होते तेव्हा तिने श्रेयसशी समजूत घातली आणि मला घरी थांबवलं. आणि त्या बदल्यात त्या दोघांनी कसलीही अपेक्षा ठेवली नव्हती. नाहीतर आज त्या घरातून बाहेर पडून श्रेयसशी असलेली नाळ तोडून मी कुठे गेले असते. मला एखाद्या आश्रमातच आश्रय घ्यायला लागला असता ना. अगं मूर्ख बाई, तुला कळत कसं नाहीये? अगं हे असंच प्रेमाने बोलून सगळ्यांना आपलंसं करणं, ही पद्धत तुला नवीन आहे का ग? अगं हीच पद्धत वापरून तू कित्येक लोकांना गंडा घातलायस आणि आपला कार्यभाग साधलायस. तीही तेच करते, कळत कसं नाही तुला? नाही हो. नाही काय? अगं ती मुलगी जेव्हा त्या घरात आली तेव्हा सगळं ऐश्वर्य बघून तिलाही मोह झालाच असणार. आणि मग ते प्राप्त करण्याकरता ती योग्य पाऊल टाकायला सुरुवात देखील केली आहे तिने. आता बघ तू, ती आधी श्रेयसचा ताबा घे आणि मग श्रेयस स्वतःच तुझा हात धरून तुला घराबाहेर काढे. लिहून घ्या माझा अंदाज. खोटा ठरला ना तर तू सांगशील ते करीन, पण तुला माहिती आहे माझे अंदाज चुकत नाही. याचा अनुभव आहे ना तुला? हो आहे, पण काय? अगं ही मुलगी सरनाईकांची सगळी संपत्ती ताब्यात घेऊन सगळ्यांच्या हातात कटोरा देईल की नाही बघ तारा. तू श्रेयसची आई आहेस हे तिला माहिती आहे, बरोबर? त्यामुळे सगळ्यात पहिला काटा ती कोणाचा काढणार? तर तो तुझा. ती श्रेयसला तुझ्यापासून लांब घेऊन जाईल. अगं वाटेकरी ठेवणारच नाही ती. या दयानंदचा होरात चुकणार नाही, बघशीलच तू. आणि मग काय, मी सडतोय जेलमध्ये आणि तू दारोदार फिरतेस कटोरा घेऊन भीक मागत. हे सगळं तुम्ही मला पहिल्यापासून आ ई ई समजावून सांगताय. एवढी मूर्ख वाटली मी तुम्हाला? हे सगळं न कळण्या इतपत अक्कल नाहीये मला. हे असे साधे कपडे घातले, गोड बोललं म्हणजे मी बदलले असे वाटतं तुम्हाला? तुमच्यासारख्या एवढ्या बनेल आणि पोचलेल्या माणसाला सुद्धा हे खरं वाटलं? हो, माझ्या या सोंगाला तुमच्यासारखा निर्डावलेला मनुष्य सुद्धा फसला. अहो मग
अहो ती तर घरातली साधी माणसं आहे. मग ती फसली तर त्यात नवल काय? अहो हे सगळं सोंग आहे. जेव्हा ही शकुंतला चांगुलपणाचा मुखवटा बाजूला काढून ठेवेल तेव्हा शत्रूंचे गळे आधीच केसानं कापले असतील की नाही शिताफीने. शकुंतला दयानंद डोंगरे म्हणतात मला. सगळ्यांच्या हिशोबाचे कागद आहेत माझ्याकडे.